तेजस सांग. टीचर मी सांगू? मी तेजस सांगू का? हा तेजस सांग. टीचर शुगरचा कारखाना चालू करू शकतो आपण तिथे. मॅम साखर कारखाना. साखर कारखाना करू शकतो. आधीच सांगितलं होतं साखर कारखाना. साखर कारखाना, लोह पोलाद आणि वस्त्र निर्मिती हे सोडून मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला? ते तर आपण काल ऑलरेडी डिस्कस केलं होतं. मॅम मी सांगू? टीचर काल हा, मी join सांग. नव्हतो टीचर. मॅम शेतमालाजवळ आपण तेल कारखाना चालू करू शकतो, हळदचा कारखाना चालू करू शकतो, पशु आहार. मॅम खनिजे जवळ सिमेंटचा कारखाना चालू करू शकतो आणि वन प्रदेश जवळ औषधांचा कारखाना चालू करू शकतो. मसाला तयार करण्याचा कारखाना मॅम. टीचर मी मयूर मसाला तयार करण्याचा कारखाना. मी ज्याचं नाव घेते त्यानेच बोलायचं. फक्त असं सगळेच जण एकदम बोलले तर आपल्याला कोणालाच काहीच कळणार नाहीये. हा मयूर बोल. गुड इव्हिनिंग टीचर. सॉरी मी लेट जॉईन झाले कारण माझं बर्थडे सेलिब्रेट चालू होतं. ओके ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे जागृती. हा मयूर बोलतोय. टीचर आपण कोंबडी खतचा बी कारखाना खोलू शकतो. तुम्ही सगळे जर एकदम बोलला तर कसं काय होणार आहे? मी नाव घेतेय की नाही, त्यांनीच फक्त बोलायचं. टीचर त्यांनी हात वर करेल त्यांना विचारा. बर्थडे विश नंतर करायचंय तिला, आता नाही करायचंय. हॅपी बर्थडे. मी म्यूट करू का सगळ्यांना आता? मॅम मी रुद्र कल्याणी बरोबर जॉईन आहे मॅम. ऐकणार नसाल तुम्ही तर म्यूट करते मी सगळ्यांना. मॅम मी सांगू का? हा लावण्य सांग. मॅम आपण जर बघितलं ना गावातलं म्हणजे आमच्या आजूबाजूला तर गावात जास्त शेती हा उद्योग जास्त चालवला जातो. तर शेतीमार्फत आपण चांगले उद्योग करू शकतोय. शेतीमार्फत आपण म्हणजे मका घेतल्याचा उद्योग करू शकतोय. पुन्हा फळाची प्रक्रिया, फळ आपण जर लावलेले असले तर फळ पण विकू शकतोय. पुन्हा फळ प्रक्रिया, पुन्हा भाजीपाला जास्त मेन टॉपिक आहे त्याच्यामधलं. भाजीपाला आपण विकू शकतो. आणि कृषी उद्योग मध्ये तसंच दूध प्रक्रिया हे पण येऊ शकतं. पुन्हा जे आपल्या स्थानिक गरजा आहे, स्थानिक गरजा पूर्ण करणारे उद्योग येऊ शकतोय. त्याच्यामध्ये धुनी भांडी करणारे जे कारखाने असतात ते, पुन्हा जे आपले स्थानिक काहीतरी गरजा पूर्ण करणारे लाकूड कापण्याचे, पुन्हा अजून हस्तकला पण येऊ शकते. आपल्या गावात जर हस्तकला कलाकार असन तर त्यांच्या मार्फत आपण कौशल्याचा उपयोग करू शकतोय त्यांच्याकडून. आणि हस्तकलाचे उत्पादने म्हणजे तसेच हस्तकलाचे कारखाने पण आपण सुरू करू शकतोय. लावण्या अगं तू ऑलमोस्ट सगळ्या कारखान्यांची लिस्ट सांगितलीस. टीचर मी सांगू का नेहा? नेहा बोल. टीचर आपण जर मसाले तयार करण्याचा जर कारखाना टाकला तर म्हणजे त्याच्यामुळे प्रदूषण सुद्धा होणार नाही. मला असं वाटतंय की तुम्हाला मी काल जे काही सांगितलं, एक्सप्लेन केलं ते तुम्हाला कळलेलं नाहीये. मॅम मी सांगू? नाही दर्शन बोल. कळलं टीचर. मॅम आपण शेतमाल जवळ तेलचा कारखाना चालू करू शकतो, हळदचा कारखाना चालू करू शकतो आणि पशु आहार कारखाना म्हणजे काय असतं? हळदची पावडर बनवणे, शेतातून हळद आणणे आणि हळदची पावडर बनवणे. हा, मग हळदची जर पावडर बनवायची असेल तर ती जरुरी आहे का की ते जिथे हळद उगवतेच तिथे ती करायला पाहिजे? नो टीचर, की जरुरी नाही टीचर. दुसरीकडे पण त्याची वाहतूक करू शकता की नाही? हो मॅम. मॅम हळद घरच्या घरी सुद्धा करता येते. घरच्या घरी नाही, मोठा वेगळा असतो, घरगुती वेगळा असतो. एक मिनिट थांबा, मी काय सांगते ते ऐकून. मी आता कोणी बोलणार नाही. पहिली ते गोष्ट, तुम्हाला मी काल जे सांगितलंय ते तुम्हाला अर्धवट कळलंय किंवा तुम्ही त्याच्यावर विचार केलेला नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं की काही कारखान्यांना, काही उद्योगांना
त्याच ठिकाणी तीच जागा लागते की जे घटक त्याच्या उपयोगाला आहे. जे मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं होतं की लोह पोलाद उद्योगाचा जो कच्चा माल आहे तो खूप जड आहे, त्यामुळे तुम्ही तो दुसरीकडे वाहून नाही नेऊ शकत. त्याच्यामुळे लोह पोलाद निर्मितीचा कारखाना जो आहे तो जिथं कच्चा माल आहे तिथेच तुम्हाला करायला लागतो. ओके. दर्शन एक्झाम्पल सांगितलं. हळद तर काही एवढा जड माल नाहीये की तो तुम्ही वाहून नेऊ शकता दुसरीकडे. किंवा जसं मी देऊ शकतात आपण, कारण ऐका मी काय सांगतेय. जसं मी तुम्हाला ऊसाचं उदाहरण सांगितलं होतं की ऊस तुम्ही लांबवर वाहून नाही नेऊ शकत, कारण त्याचं 1 वजन कमी होणार आहे. टीचर मी आधीच सांगितलं होतं ऊसाचं कारखान्याचं. मी ऊसाचं सांगितलं नव्हतं, कारण ऊसाचं मी कालच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. मी ऊस, वस्त्र निर्मिती आणि लोह पोलाद हे सोडून सांगितलं होतं तुम्हाला. हो मॅम. तुम्ही नीट लक्ष देत नाही आहात याचा अर्थ. मॅम माझं चुकलं सांगितलं ते. लावण्या तुझं सगळ्याचीच लिस्ट सांगून टाकलीस. मी काय म्हणलं होतं की शेतमालाच्या इथे कुठला करू शकता, बाजारपेठेच्या जवळ कुठला करू शकाल, ऊर्जेच्या जवळ कुठला करू शकाल, असे मला एक एक वेगवेगळं एकच उदाहरण हवं होतं. टीचर मी सांगू आधी. टीचर बाजारपेठेच्या जवळ कापडचा करू शकतो आपण टीचर. परत तेच दर्शन बोलतोयस तू, तुला मराठी कळत नाहीये का? वस्त्र निर्मिती काल सांगितलं होतं की नाही मी? वस्त्र निर्मिती नकोय मला. हा अदिती बोल. टीचर आपण तेलाचा कारखाना किंवा जिथे गुळ बनवतात ते पण करू शकतो ना. आता गुळ म्हणजेच परत साखर आलं की नाही? टीचर मी सांगू भाविका. हा भाविका बोल. मला ऊर्जाजवळ सौर ऊर्जा हे प्लेट म्हणजे सौर ऊर्जाची प्लेट जे असतं त्याचं कारखाना म्हणजे ते हे निर्माण करू शकतो, तिथे चालू करू शकतो. अगर आणि ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी, आणि तू सौर ऊर्जेचं हे बोलतेस ते वेगळं आहे. सौर ऊर्जेने इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होते. सौर ऊर्जेवर केंद्र चालेल का मग तिथे? तो उद्योग नाहीये, कारखाना नाहीये. सौर ऊर्जेचा असा कारखाना नसतो. टीचर मी सांगू का शिवम? हा शिवम बोल. टीचर आपण जिथे शेतकरी ते असतात, प्रत्येक शेतकऱ्यांकडे गाय असते, त्यांच्या त्या दुधापासून आपण कारखाना बनवू शकतो. दूध पॅकेजिंग व दुग्धजन्य पदार्थ बनवू शकतो. बरोबर. पण तो कुठल्या घटकाच्या बोलू द्या. हा शिवम, हे कुठल्या घटकाजवळ येणार हा कारखाना? टीचर म्हणजे असं शेतकऱ्यांच्या वस्त्यांजवळ, म्हणजे जिथे दुधाचं गोठे आहेत किंवा जिथे त्या गुरांचं पालन होतं अशा ठिकाणी तुम्ही ते करू शकता. बरोबर. टीचर गौपालन तिथं होतं. परत तुम्ही कारखाना. टीचर सांगू मी? टीचर कारखाना हा रेल्वे मार्ग म्हणजे लोह मार्ग वगैरे इथे येऊ शकतो. सिमेंट कारखाना. हा मी सांगू का नेहा? मॅम मी सांगू? हा बोल बोल. मॅम आपण म्हणजे शेतीजवळ जे रसाचे कारखाना आहे ना मॅम, रस बनवण्याचे, फळांचे रस, ते कारखाना म्हणजे मोसंबीचे, मँगोचं असं रस बनवायचं कारखाना, पण ऑरेंज ज्यूस असे ज्यूस बनवायचे कारखाना उघडू शकता मॅम. बर मॅम तुम्ही काय करा, एकदा ना शिकवलं होतं ना ते रिपीट. टीचर मी सांगू? मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे आता सध्याला. मी तुम्हाला परत सांगतेय, परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका. काही कारखान्याचं जे स्थानिकीकरण आहे, जे स्थान निश्चित करता तुम्ही, ते अवलंबून असतं कच्चा माल कुठला लागतोय आणि त्याचा पक्का माल तयार झालेला कसा आहे.
या 2 गोष्टींवर जास्त करून अवलंबून असतं. बाकीचे पण घटक आहेच आहेत त्याला, जसं की ऊर्जा किंवा पाणी, हे सगळे घटक आहेतच. मला फक्त एवढंच उदाहरण हवं होतं की तुम्ही कुठला कारखाना कुठल्या घटकाच्या जवळ जर स्थापन केलात तर तुम्हाला जास्त नफा होऊ शकतो, या दृष्टीने विचार करायचा आहे. की जसं की त्यांनी एक वन प्रदेश दिलं होतं, तर तुम्हाला असं उत्तर अपेक्षित होतं की वन प्रदेशाच्या इथे तुम्ही मध निर्मितीचा कारखाना करू शकता, की जंगलातनं मध आणणं सोपं आहे आणि त्या मधाचं मग तिथे शुद्धीकरण करून तुम्ही बॉटल्स तयार करू शकता आणि मग त्या बॉटल्स तुम्ही मार्केटमध्ये बाजारपेठेत नेऊन विकू शकता. असं मला एक एक्झाम्पल हवं होतं फक्त त्या कारखान्याचं. की जसं की ऊर्जा आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं IT इंडस्ट्रीज ज्या आहेत, माहिती आणि तंत्रज्ञान, जिथे कॉम्प्युटर्स लागतात, अशा ठिकाणी तुम्ही जिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे 24 तास, ऊर्जा अवेलेबल आहे, तिथेच तुम्ही करू शकता. कारण IT इंडस्ट्रीज ज्या आहेत या 24 तास चालतात, त्यांना सुट्टी नसते, कारण त्या जागतिक स्तरावर चालतात. मग बाकीच्या ठिकाणी जरी दिवस असेल, आपल्या इथे रात्र असेल, तरी ती चालू ठेवायला लागते. मग अशा ठिकाणी जिथे इलेक्ट्रिक, आणि मग शहरात पुणे मुंबई सारख्या बँगलोर सारख्या ठिकाणी का आहे त्या माहिती तंत्रज्ञानाच्या इंडस्ट्रीज? कारण तिथे 24 तास तुम्हाला ऊर्जा उपलब्ध आहे. असं मला एकच एक्झाम्पल हवं होतं. त्यातल्या त्यात तुम्ही शेतमालाचं आता सांगितलं की ते एकीने सांगितलं की रस काढू शकतो किंवा लोणचं तयार करणे, हे बरोबर आहे की शेतमालाच्या जवळ, कारण तो नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे पटकन तुम्ही त्याचं प्रोसेसिंग करू शकता. किंवा मजूर पुरवठा जो आहे, काही कारखाने आहेत ज्याच्यात जास्त प्रमाणावर मजूर लागतात. ओके, अशा एखाद्या कारखान्याचं की जिथे हाताने काहीतरी वस्तू तयार होतात, तर समजा आता पापड निर्मितीचं असेल, पापड लाटण्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी मजूर लागतात, किंवा एखादा खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी. तेव्हा असे मजूर पुरवठा जिथं जास्त आहे, जिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे, अशा ठिकाणी हे कारखाने जर चाले. आणि हे सगळं कशासाठी? तर नफा जास्त मिळवण्यासाठी. आता आजकाल वाहतुकीची साधनं खूपशी सारी उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही वाहतूकनी ते वाहून नेऊ शकता. पण जर तुम्हाला नफा जास्त हवा असेल तर असं तुम्हाला त्या त्या ठिकाणी तुम्ही ते स्थापन करू शकता, असं मला उत्तर हवं होतं. ओके, सो आता परत त्याच्यावर जरा विचार करा, गडबड करू नका. आणि एक एकच असं एखादा कारखाना की जिथे ऍक्च्युली काहीतरी तयार होतं, आणि हे लक्षात ठेवा, कारखान्यांमध्ये काहीतरी माल तयार होतो. सौर निर्मिती हा कारखाना नाहीये, त्याचे जे स्पेअर पार्ट्सचा कारखाना असू शकतो, पण ते लावल्यावर सूर्याच्या मदतीने तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करता, इलेक्ट्रिसिटी तयार करता. सो गडबड करू नका. कारखाने म्हणजे जिथे काहीतरी माल तयार होतो, कच्चा माल आणता तुम्ही आणि कच्च्या मालापासून पक्का माल काहीतरी तयार होतो, त्याला कारखाना म्हणतात. अशा जागेला कारखाना म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं एक सांगितलं होतं की त्यांनी लोह पोलाद आपला जो कारखाना आहे जमशेदपूरचा, त्याची एक आकृती दिली होती 8.2. ओके, सो आता मी तुम्हाला अनम्यूट करत नाही, ती उत्तर मीच तुमच्याशी डिस्कस करते. सो जमशेद, त्याच्या खाली पहिला प्रश्न जो दिला होता तो, जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? तर तो लोह पोलाद निर्मितीचा किंवा लोह पोलाद उद्योग असा तो कारखाना आहे. सो या उद्योगासाठी कुठला कच्चा माल लागतो? तर सगळ्यात महत्वाचं आहे की तो तुम्हाला खनिज लागेल, लोह पोलाद याच्या खाणी ज्या आहेत तिथनं खनिज लागेल. कोळसा लागतो, मी तुम्हाला सांगितलं तो ऊर्जा निर्मितीसाठी. काही तिथे मोठमोठ्या भट्ट्या असतात, त्या भट्ट्या चालवण्यासाठी किंवा मशीन्स चालवण्यासाठी तुम्हाला ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा जी आहे ती कोळसा जाळून ते मिळवतात. सो पाणी लागतं, ऊर्जा लागते, खनिज लागतं, हा सगळा कच्चा माल लागतो. आणि हा कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो असं तिथे दिलेलं आहे. तर तुम्ही त्यातली जर सूची बघितलीत तर मँगनीज आहे, चुनखडी आहे आणि कोळसा आहे. चुनखडी आणि मँगनीज म्हणजे ज्याच्यातनं तुम्ही लोह काढता, अशा खनिजाला मँगनीज म्हणतात, त्याच्यापासून तुम्ही ते लोखंड काढता. सो कोळसा मी तुम्हाला सांगितलं ऊर्जा निर्मितीसाठी, चुनखडी पण लागतं, मी जर तुम्हाला म्हणलं भट्ट्या असतात मोठमोठ्या,
त्या भट्ट्यांमधनं त्या मॅंगनीज काढून त्याच्यापासून ते शुद्धीकरणासाठी तुम्हाला जी रासायनिक प्रक्रिया होते त्याच्यामध्ये चुनखडीचा वापर होतो. सो मग हे सगळं जे आहे त्या आजूबाजूला तुम्ही जर नावं बघितली की कुलायसिला आहे, गुरु महिसानी आहे, कोलकाता ते बंदर आहे, आसनसोल आहे, झारिया आहे. सो ह्या सगळ्या ठिकाणांहून हा कच्चा माल जमशेदपूरला आणला जातो. तर या कोळशात या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असेल ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की जी भट्ट्यां चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते आणि जर मशीन्स चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते त्याची निर्मिती ही कोळसा जाळून केली जाते. आणि शेवटचं जे आहे, आपल्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का ते सकारण सांगा. आता हे अनम्यूट मी आता करत नाही, आपण शेवटच्या 10 मिनिटात हा प्रश्न डिस्कस करूयात. तुम्ही तोपर्यंत त्याच्यावर नीट विचार करून ठेवा. प्रश्न नीट वाचा आणि नीट उत्तराचा विचार करून ठेवा. मग शेवटच्या 10 मिनिटात आपण ते ठरवूयात, डिस्कस करूया. आता पुढे अजून एक त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला करून पहा मध्ये. तुमच्या परिसरातील कोणताही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नाच्या आधारे मिळवा. सो त्या उद्योगाचं नाव, मालकाचं नाव, किती काम करतात, किती कामगार काम करतात, कुठला कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो आणि त्या परिसरात उद्योग प्रदूषण होतं का आणि त्याची पातळी कमी करण्यासाठी काय केलं जातं. तर आता प्रत्येकाच्या गावात असेलच असं नाही, किंवा असला तरी तुम्हाला तिथे जाता पण येणार नाही, कारण तुम्हाला तिथे जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, कोण तुम्हाला माहिती देईल ते बघायला लागेल. सो हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी गुगलवरच एखादा तुमच्या कुठल्याही आवडीचा कारखाना निवडा. ओके, ज्याला आईस्क्रीम निर्मितीचा बघायचा आहे त्यांनी आईस्क्रीम निर्मिती घ्या, ज्याला मध निर्मितीचा बघायचा आहे त्यांनी मध निर्मितीचा घ्या. सो असे वेगवेगळे कारखाने तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही घ्या आणि भारतात त्याचा कारखाना कुठे आहे ते बघा, त्याचा मालक कोण आहे ते बघा, तिथे काम किती करणार आहेत ते बघा आणि हे सगळी ती माहिती त्याच्यात भरा. मग पुढच्या तासाला आपण त्याच्यावर विचार करूयात किंवा ते डिस्कस करूयात. आपण फक्त नीट लक्षात ठेवा, खूप मोठा काहीतरी खूप वेगळाच काहीतरी कारखाना घेऊ नका, छोटे छोटे घ्या की ज्याची माहिती सहजासहजी उपलब्ध असेल. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना अमूल आईस्क्रीम माहितीये, गुजरातमध्ये त्याचा आहे, गुजरातची कंपनी आहे. सो अमूलची तुम्हाला माहिती सगळ्यांना मिळून जाईल. किंवा तुम्ही सगळेजण मॅगी खात असाल तर मग मॅगी नेस्लेची कारखाना बघा कुठे आहे, मॅगी निर्मितीची कुठे, मॅगीचा कुठे आहे, असे कारखाने जे माहितीतले आहेत ते घ्या आणि त्याची माहिती मिळवा. हा आजचा तुमचा होमवर्क आहे, आजचा हा अभ्यास आहे तुमचा की कुठल्याही एका कारखान्याची अशी सगळी माहिती मिळवायची. एकच मिनिट. मी पीपीटी शेअर करते. ओके, पीपीटी दिसते सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम, दिसत आहे. कळलं कळलं कळलं. ओके, सो आता हे जे उद्योगाचं वर्गीकरण आहे, जे काल आपण थोडस बघितलं की कच्चा माल कसा आहे किंवा पक्का माल कसा आहे. सो अजून एक वर्गीकरणाचा जो प्रकार आहे तो त्या उद्योगाला किंवा त्या कारखान्याला किती प्रमाणात
पैसा लागतो किंवा भांडवल लागतं, याच्यानुसार सुद्धा कारखान्यांचं तुम्हाला वर्गीकरण करता येतं. की जसं पहिलं इथे दिलेलं आहे की लघु उद्योग, याच्यात तुम्हाला भांडवलही कमी लागतं, त्याच्यात तयार होणारा मालही थोडासा कमी असतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर नसतो, कमी असतो आणि छोटा असतो. त्यामुळे ह्याला लघु उद्योग म्हणतात. आता लघु उद्योगाचं जे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, ते इथे मातीची भांडी बनवणे, कुंभार किंवा कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची भांडी बनवली जातात. आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळेजण मातीच्या भांड्यात स्वयंपाक करतात, सो त्याची आता सध्या फॅशन आहे. सो मातीची भांडी बनवणे किंवा बेकरी, तुम्ही केक आणता, बिस्किट्स आणता, ब्रेड आणता, सो या छोट्या छोट्या बेकरी असतात. हे सगळे जे आहेत ते लघु उद्योग. पण आता ही बेकरी, तुमच्या गावात सुद्धा एखादी बेकरी असेल तर ते छोटं दुकान असेल तर छोटी बेकरी, पण जे ब्रेड्स तुम्हाला बाहेर मिळतात त्या काही ज्या कारखाने आहेत ते खूप मोठे असतात, म्हणजे पूर्ण भारतभर त्याचं विकलं जातं. की जसं की बिस्किट्स आहेत, पार्ले बिस्किट्स आहेत, हे मोठे मोठे आहेत. सो ते दोन्ही प्रकारचे असू शकतात. तो हे झालं उदाहरण ते लघु उद्योगांचं. आता मध्यम उद्योग म्हणजे तिथं भांडवल लघु उद्योगांपेक्षा जरा जास्त लागतं, पण अगदी खूपही जास्त लागत नाही. किंवा गुऱ्हाळ, इथे गुऱ्हाळ म्हणलंय, पण साखर निर्मिती किंवा रसाचा गुऱ्हाळ मध्यम नाही येणार, तो लघु उद्योगात येईल. पण फळ प्रक्रिया उद्योग, की जसं लोणची बनवणे, पापड बनवणे, किंवा आंब्याचं जे आपण उदाहरण बघितलं होतं की आंब्याचा रस काढून तो आटवून त्याचा फळ बनवणे, गोळा बनवणे, हे सगळे जे आहेत ते मध्यम प्रकारचे उद्योग आहेत, ज्याला भांडवल थोडंसं जास्त लागतं लघु उद्योगांपेक्षा. आणि तिसरा जो प्रकार आहे तो अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. याला भांडवल खूप मोठ्या प्रमाणात लागतं, जागा खूप मोठी लागते, आणि इथून तयार होणारा माल सुद्धा जड पण आहे आणि त्याची घनता सुद्धा जास्त आहे. सो याच्यात जे येतात ते सिमेंट, साखर, लोह पोलाद, हे सगळे जे आहेत ते अवजड किंवा मोठे उद्योग आहेत. सो अशा प्रकारे या उद्योगाचं वर्गीकरण करतात. हा एक प्रकार झाला. अजून 2-3 प्रकार आहेत की ज्याच्यावर आधारित तुम्ही या उद्योगांचं वर्गीकरण करू शकता. सो हा मॅम, कारखाना सांगू का? आमच्या घराच्या थोड्या दूरवरच ना एक गवतापासून ना कोळसा तयार होणार आहे, तिथे कंपनी अजून सुरू करायची आहे. गवतापासून कोळसा? टीचर मला सविस्तर सीएनजी मार्फत. अच्छा, बरं. तुला माहिती मिळणार आहे का कशी? जाणं वगैरे, जायला वगैरे जमले? गावाकडे पण बायोफ्युल प्रोजेक्ट चालू आहे. अच्छा, बर. पण उगाच तुम्हाला जायला कोणातरी घेऊन जायला लागेल, एकटे जाऊ नका. त्याच्यापेक्षा नेटवरनच कुठल्या तरी ह्याची माहिती काढा. हो मॅम, नेटवर्क. ते आमच्या घराजवळच राहते. द्या मग होमवर्कचा फोटो ग्रुपला टाकायचा आहे का? कसला फोटो? होमवर्क दिलाय तुम्ही, त्याचा फोटो नको, आपण पुढच्या तासाला डिस्कस करूया. हो चालेल. टीचर, पण रूल्स प्रमाणे तर असं ठरलंय की आपण जो पण होमवर्क करतो तो ग्रुपला सेंड करायचा, आणि ते नाव जे मॉनिटर्स असतील ते नोट करतील. अच्छा, हो टीचर. मग जसा रूल असेल तसं मग टाका ग्रुपवर. हो टीचर. हो मॅम. आता मला परत म्यूट करायला लावू नका सगळे. पुढचा जो प्रकार आहे वर्गीकरण. अरे राजा, लक्ष कुठे असतं रे तुमचं? ते तुमच्या पुस्तकात करून पहा असा एक दिलेला आहे. याच्या उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण आहे ना, त्या चार्टच्या खाली करून पहा असं दिलेलं आहे.
उद्योगाचे नाव, मालकाचे नाव, किती कामगार काम करतात, हे सगळं मी सांगितलं. तुमच्या आवडीचे कुठलाही कारखाना घ्या किंवा उद्योग घ्या, आईस्क्रीमचा असेल, मॅगीचा असेल, तुमचं काय कोका कोला असेल, थम्सअप असेल, काही पण घ्या तुमच्या आवडीचं. आणि किंवा हे सगळे खाण्यापिण्याचेच झाले, पण अजून दुसरे कुठले असतील तुम्हाला माहिती असलेले, की पैठणी असेल, आता महाराष्ट्रातली पैठणी फेमस आहे, असा कुठलाही कारखाना घ्या आणि त्याची गुगलवरनं ही माहिती काढून तो तक्ता पूर्ण करा. आणि मग पुढच्या तासाला आपण त्याच्यावर परत डिस्कशन घेऊ. आणि आता कोणीतरी सांगितलं की ते ग्रुपवर टाकायचंय, तर त्याचा फोटो काढून ग्रुपवर टाका आणि मग बघूयात आपण. चालेल? येस मॅम. टीचर. हो मॅम चालेल. येस मॅम चालेल. बर, आता जो पुढचा हे आहे आपला टॉपिक जो आहे की वर्गीकरणाचे, अजून मी तुम्हाला जे सांगितलं की उद्योग वर्गीकरणाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला अजून एक प्रकार जो आहे की तुमचा कच्चा माल कुठून येतो, त्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल जो आहे हा कुठून येतो, याच्यानुसार सुद्धा उद्योगांचं वर्गीकरण केलं जातं. आता बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या कारखान्यात तयार झालेला पक्का माल हा दुसऱ्या कारखान्यासाठी कच्चा माल असू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर लोह पोलाद निर्मितीमध्ये आपण बघितलं की त्या लोह पोलादाच्या मँगॅनीजच्या खनिजापासून ते लोह काढतात, मग त्या लोहाचं स्टील तयार केलं जातं. लोहाची भांडी तुम्हाला वापरली तर माहिती आहे की गंजून जातात, मग त्याचं स्टील तयार केलं जातं, स्टेनलेस स्टील, त्याच्यात दुसरे खनिज मिक्स करून. मग हे जे असतात त्याच्यापासून पत्रे किंवा सळ्या बनवतात, मग ते दुसरीकडे पाठवतात की तिथे त्याच्यापासून भांडी बनवली जातात. म्हणजे भांडी बनवण्याच्या कारखान्याला हे जे तयार झालेले पत्रे आहेत हे कच्चा माल झाला, पण लोह पोलाद निर्मितीसाठी तो पक्का माल झाला. किंवा साखर निर्मितीत बघितलं तुम्ही, साखर हा पक्का माल झाला, पण आईस्क्रीम इंडस्ट्री जर असेल, आईस्क्रीम बनवण्याचा कारखाना असेल, तर त्याच्यासाठी साखर हा कच्चा माल झाला. ओके, सो ते कच्चा माल वेगवेगळा असू शकतो. सो हा मॅम, गुऱ्हाळ म्हणजे काय सांगाल का? गुऱ्हाळ म्हणजे जिथे ऊसापासून रस काढला जातो. हो मॅम, कळालं. टीचर, त्या रसाचा गुळ बनवतात. हा बरोबर, तो रस आटवून मग त्याचा गुळ बनवतात. त्याच्यावर काही केमिकल, रासायनिक प्रक्रिया करतात, कारखान्यात केलं जातं. बर, हा, तर आता जे आपला चालू आहे की कच्चा माल कसा आहे किंवा कच्चा माल कुठून येतो याच्यानुसार कारखान्यांचे वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे विभाग आहेत. तर पहिला जो आहे तो कृषीवर आधारित उद्योग. म्हणजे हे जे कारखाने आहेत किंवा हे जे उद्योग आहेत याचा जो कच्चा माल आहे तो शेतीतनं येतो किंवा कृषीतनं येतो, म्हणून त्याला कृषीवर आधारित उद्योग म्हणतात. आता दुग्ध व्यवसाय, याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे गाई म्हशी पाहिजेत तुमच्याकडे. तो या गाई म्हशी जे पाळतात आणि त्यातनं दूध निर्माण करतात आणि मग ते दूध विकलं जातं, सो तो दुग्ध व्यवसाय. अन्न प्रक्रिया, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या तयार होतात, फळं तयार होतात, त्याच्यावर काही प्रक्रिया करून ते चांगल्या जास्त टिकतील अशा पदार्थात त्यांचं रूपांतर करतात, त्याला अन्न प्रक्रिया म्हणतात. जसं म्हणजे आंब्याच्या रसापासनं काही तयार करणं, पल्प तयार करणं, किंवा कैरीपासून लोणचं करणं, लिंबापासून लोणचं करणं, किंवा काही देशांमध्ये किंवा काही भागांमध्ये पोळ्या सुद्धा रेडीमेड मिळतात की ज्या तुम्ही फक्त घरी आणून भाजायच्या असतात. टीचर, चीन मध्ये. हो मॅम, माहित आहे. टीचर, चीन मध्ये विकत मिळतात. हा, सो मग टीचर, आपल्या भारतामध्ये पण स्टार्ट झालंय आता पोळ्या विकत मिळणं. भारतामध्ये पण स्टार्ट झालंय आता पोळ्या विकत मिळणं. हो, पण तरी एवढं जास्त प्रमाणात नाहीये.
अमेरिकेत वगैरे जास्त प्रमाणात त्या करतात, किंवा ब्रेड हे वगैरे ब्रेड तयार करणं सगळे अन्न प्रक्रियेमध्ये. आणि याचा जो कच्चा माल आहे की तो तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की ब्रेड बनवण्यासाठी गहू लागणार, तो शेतात येतो, कैरी शेतात येते, आंबे शेतात येतात, हे सगळे जे आहेत तर कच्चा माल सगळा शेतीत येतो. किंवा वस्त्र उद्योग मध्ये दोन्ही येऊ शकतो. कॉटनचं कापड जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कापूस हा शेतीत येतो, त्याचा कच्चा माल कापूस आहे. किंवा रेशीम असेल ज्याच्यापासून सिल्क वस्त्राची निर्मिती होते, त्या सुद्धा तुम्हाला माहिती आहे सिल्क तयार करणाऱ्या त्या सगळ्या आळ्या असतात, त्या झाडांवर त्याचं पाळतात ते लोक आणि त्याच्यापासून सिल्कचं कापड तयार होतं. तसं सुद्धा शेतीचाच एक प्रकार आहे. फळ प्रक्रिया म्हणजे तेच अन्न प्रक्रिया किंवा फळ प्रक्रिया. गुराळ आता सांगितलं मी तुम्हाला की रसाची निर्मिती करायची, ऊसापासून ऊसाच्या रसाची निर्मिती करतात. आणि साखर उद्योग, साखर कारखान्यांमध्ये साखर तयार केली जाते. हे सगळं जे आहे याचा सगळ्याचा जर तुम्ही कच्चा माल बघितला तर तो शेतीतनं येतो. अजून त्या आकृतीमध्ये काही अजून त्यांनी दिलेलं आहे की तेल, आपण जे खाण्यात तेल वापरतो की नाही, किंवा इव्हन केसाला सुद्धा लावतो ते, सो ते जे तेल आहे त्याची सुद्धा त्याचा जो कच्चा माल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या तेल या सगळ्या शेतीत. सो भारतात हे प्रमाण खूपच जास्त आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच तुम्हाला माहितीये खूप सारे साखर कारखाने आहेत. हा मॅम. त्यामुळे त्या प्रकारचे कारखाने भारतात जास्त. तुम्हाला प्रवीण सारखा जो ब्रँड असेल तुमच्या इथे मिळत असेल, प्रवीणचं लोणचं, प्रवीणचे मसाले, किंवा आम्ही पण आणता टीचर घरी खायला आणि घरी पण बनवतात. एव्हरेस्ट सारखी कंपनी आहे. सो हे सगळे जे, कारण आपल्या इथे शेती जास्त होते त्यामुळे शेतीवर आधारित उद्योगधंदे सुद्धा आपल्याकडे जास्त आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे जे काय होतं की जो शेतीतला नाशवंत पदार्थ आहे तो जास्त टिकणारा पदार्थ तुम्ही त्याच्यापासून तयार करा. ओके. तो त्याचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळे आपल्यात जे एक्स्ट्राचं झालेलं उत्पादन आहे ते वाया जात नाही. ओके. आता परत एक विचारू का? हा विचार. मॅम तेलखाना म्हणजे काय? काय तेलखाना म्हणजे काय? तेल खाण्यात नाही का तेल वापरतो आपण, फोडणी बिडणीला, भाजीला फोडणी घालतो, आमटीला फोडणी घालतो. खाणं म्हणायचंय का तुला? खाण म्हणजे जिथं काढतात ते म्हणायचंय, काय म्हणायचंय? हा मॅम तेलखाना. मॅम तिला तेल घाणा म्हणायचंय. हा, घाणा म्हणजे घाणा वेगळं. घाणा म्हणजे जिथे तेलबियांपासून तेल काढतात फिरवून, त्याला घाणा म्हणतात. त्याला उद्योग न म्हणता किंवा कारखाना न म्हणता तेलाचा घाणा म्हणतात. लाकडी तेलखाना. हा, लाकडी तेल घाणा, की जिथे पूर्वीचा शब्द आहे तो घाणा, की जिथे बैल त्या ह्याला जोडलेले असायचे आणि ते बैल तो फिरवायचे. त्या ह्याचं नाव होतं, म्हणजे काय म्हणता येईल आता, जसा मिक्सर असतो ते उपकरण असतं, त्या उपकरणाला घाणा म्हणायचे, म्हणून ते तेल घाणा म्हणतात. आमच्या बुक मध्ये चित्र आहे मॅम. टीचर ते जुन्या काळात करायचे. काय म्हणला? तेलघाण्याचं चित्र आहे मॅम. तेलघाणा चित्र आहे मॅम. टीचर. अच्छा. तेल असायचं. ओके, ठीक आहे मॅम. आमच्याकडे पूर्वी होता तेलघाणा. हा, आता आजकाल परत ते सगळं पूर्वीचं आता परत यायला लागले. आजकाल सुद्धा लाकडी तेल घाण्यावरचं तेल खा म्हणतात मशीन पेक्षा. हो टीचर, आता तर उलट म्हणजे लोकांच्या हेल्थ चांगली राहायला हवी त्यासाठी आता सर्व आधी सारखं बनतंय. बरोबर.
आधीच्या गोष्टी नवीन असतात टीचर. हा बरोबर. आता परत एक ऍक्टिव्हिटी दिली तुमच्या पुस्तकात, उद्योगधंदे संदर्भात एक तक्ता पूर्ण करायला सांगितलाय तुम्हाला. पहा बरे जमते का मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग दिलेत त्यांनी, की लोखंडी सळई तयार करणे, मग त्याचा प्रकार कुठला आहे आणि त्याला कच्चा माल कुठला लागतो. मेणबत्ती तयार करणे, फर्निचर बनवणे, कागद तयार करणे. सो हे प्रकार कुठल्या प्रकारचे ते कारखाने आहेत. ओके, म्हणजे एक तर तुम्ही कृषीवर आधारित असं लिहू शकाल, किंवा मध्यम लघु उद्योग किंवा अवजड मोठे उद्योग असं लिहू शकता, आणि त्याच्यासाठी कुठला कच्चा माल लागेल. ओके, सो तो एक तक्ता तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करा. ग्रुपवर टाकायचंय का? ग्रुपवर टाकायचंय का ते? हो टाका ग्रुपवर टाका. आता तिथे त्यांनी चित्र जी दिलेली आहे ते गुराळ, मी जे सांगितलं की जिथे गुळ निर्मिती होते किंवा रस केला जातो, तेल घाण्याचं दिलेलं आहे. आता तुम्ही कोणीतरी विचारलं. फळ प्रक्रियेचं दिलेलं आहे. फळ प्रक्रिया काय दिलंय ते चित्र मला काही कळलं नाही. त्यांनी कशाचे फळ आहेत ती काही कळत नाहीयेत. तुम्हाला कळतायत? नाही टीचर. ती आकृती 8.5 प्रक्रिया म्हणलंय त्यांनी, पण ते काय कशाचं चित्र दिलंय मला तर काय कळलं नाही. ते टीचर ते मका काढण्याचं मशीन आहे. मका फळ कुठे येईल? कसं प्रक्रिया करतात तेच आहे मॅम. कसली प्रक्रिया? मशीन कशा प्रकारे प्रक्रिया करतात त्याच आहे मॅम ते. अरे पण ते फळ काय? म्हणजे मॅम तुझं असं म्हणणं आहे की मशीन कशी प्रक्रिया करते? हो, पण ते फळ कसं, आता तेल घाण्यात कसं कळतंय ना, ते मध्ये घाणा येतो आणि तिथे तेल काढलं जातं, गुराळ कळतंय, तसं ते फळ कुठलं फळ आहे तेच कळत नाही. ज्यूस काढण्याचं मशीन. हो काय, बरं ठीक आहे, जे काय असेल ते. आणि 8.6 जी ते डाळ मिल दिलंय, म्हणजे डाळीपासनं डाळीचं पीठ तयार करतात. बेसन वगैरे तुम्हाला माहितीये, तुमची आई वापरत असेल, बेसन करतो आपण. एक तर तुम्ही विकत आणता किंवा दळून आणता. आमच्या घरी पण करतात. हो मॅम. ज्याच्यात ते डाळ ओके. हॅलो मॅम. बोला बोला. बर ठीक आहे. मॅम कंटिन्यू करा. हा, आता पुढचा जो आपला भाग आहे तो आहे औद्योगिक विकास. हा सगळ्यात महत्वाचा, देशाच्या विकासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुमच्या देशात किती उद्योगांचा किती विकास झालेला आहे, त्याच्यावर तुमच्या देशाचा विकास किती झाला आहे हे ठरतं. त्याचं मी तुम्हाला उदाहरण अनेक वेळा सांगितलेलं आहे. कारण कारखान्यांपासून निर्माण झालेला माल तुम्ही विकू शकता, बाहेरच्या देशांमध्ये पाठवू शकता, म्हणजे तुम्हाला बाहेरच्या देशाचं चलन मिळेल. आणि उद्योगधंद्यांमधून तयार झालेला माल हा बऱ्यापैकी तुम्हाला नफा मिळवून देणारा असतो. गहू विकण्यापेक्षा गव्हाच्या पासून केलेले पदार्थ विकणे, म्हणजे जसं की हे असेल काय, तुमची ब्रेड असेल किंवा केक असेल, हे जास्त तुम्हाला नफा मिळवून देतात. ओके, कैरी स्वस्त असते पण लोणचं महाग असतं, कारण त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्यातनं मिळणारा नफा सुद्धा त्यामुळे जास्त. त्यामुळे जितके कारखाने जास्त तुमच्या देशामध्ये, तितक्या तुमच्या देशाचा विकास जास्त होतो. दरडोई जे उत्पन्न आहे, मी तुम्हाला लोकसंख्येमध्ये सांगितलं होतं दरडोई उत्पन्नाचा अर्थ काय, सांगेल मला? मॅम रिपीट कराल का? दरडोई उत्पन्न दर वर्षाचे उत्पन्न नाही, डोईचा अर्थ काय? असं विसरता
दरडोई मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. एखाद्या कुटुंबामध्ये 4 लोक आहेत आणि त्यातला एकच जण नोकरी करतोय आणि त्याला समजा 50,000 रुपये पगार असेल, तर ते 50,000 भागिले 4 इतकं त्याचं दरडोई आहे. पण एखाद्या कुटुंबात 4 जणांचं कुटुंब आहे, पण 2 जण नोकरी करतायत आणि दोघांना 50,000. 1,00,000 भागिले 4 म्हणजे प्रत्येकाचं 25,000 असं ते दरडोई उत्पन्न असतं. तो जितके कारखाने जास्त तितकं तुमचं दरडोई उत्पन्न, देशातलं दरडोई म्हणजे प्रत्येकाच्या पर डोकं किंवा पर माणूस किती उत्पन्न आहे याला दरडोई उत्पन्न म्हणतात. मग जितके कारखाने जास्त तितकं तुमचं दरडोई उत्पन्न वाढतं. हा, कोणाला काय विचारायचंय? काय विचारायचंय? बर, ठीक आहे. सो हा म्हणून औद्योगिक विकास हा खूप महत्वाचा ठरतो. इथे तुम्हाला एक पिरामिड दाखवलेला आहे की काय काय होतं. औद्योगिक विकास झाला की तुमच्या देशाचा आर्थिक विकास होतो, रोजगार निर्मिती जास्त होते. शेत असेल तर शेतात काम करणारी लोक असतात, पण त्या शेतातल्या मालापासून अजून दुसरी माल निर्मिती करणाऱ्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लोक असतात. त्यामुळे अजून रोजगार वाढतो, राहणीमान वाढतो. हा टीचर, तुम्ही बोललात की दरडोई उत्पन्न जर का काढायचं असेल तर सपोज एका घरामध्ये 4 जण आहे आणि 1 जण नोकरीला आहे, तर त्याला आपण 4 डिवायडेड बाय 1 करतो, सॉरी 1 करेल. तर तसंच जर का आपल्याला आपल्या देशाचं काढायचं असेल तर ते कसं काढता येतं? जितकं तुमच्या देशात किती चलन आहे, किती पैसा आहे, भागे त्या देशात किती लोक राहतात व्यक्ती, त्याचे आकडे फक्त आपल्याला पाहिजे. त्या आकडे सहजासहजी उपलब्ध नसतात, ते तुम्हाला सरकारीच ह्याच्यात मिळतात ते आकडे. कारण आपली भारताची लोकसंख्या खूप आहे आणि उत्पन्न पण खूप आहे, त्याच्यामुळे ते एक्झॅक्ट तुम्हाला डायरेक्ट त्यापेक्षा जर तुम्ही गुगलवर सर्च केलं जीडीपी, भारताचा जीडीपी, तर तुम्हाला त्याचे आकडे मिळतील. ओके ओके, सो दळणवळण म्हणजे काय? ओके मॅम, दळणवळण म्हणजे काय? दळणवळण म्हणजे हे वाहतूक मॅडम ना? वाहतूक. ओके मॅम. सो आणि हे झालं, आर्थिक विकास झाला, रोजगार निर्मिती झाली की साहजिकच तुमचं राहणीमान उंचावतं. एका घरात 2 कमावणारे असतील आणि एका घरात 4 कमावणारे असतील तर तुम्हाला जास्त गोष्टी घेतात तुमच्या घरात. तुमच्या घराचा काय म्हणता येईल, ज्या वस्तू तुम्ही वापरता त्या तुम्ही जास्त चांगल्या घेऊ शकता, त्यामुळे तुमचं राहणीमान पण उंचावतं. निर्यातीत वाढ होते. जर तुमच्या मोठ्या प्रमाणात जर तुमच्याकडे माल तयार झाला तर मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही विकू शकता. जसे आता आपल्या कोकणातले आंबे अमेरिकेत जातात, मग तुम्हाला डॉलर्स मध्ये पैसे मिळतात, त्यामुळे निर्यातीत वाढ होऊन तुम्हाला परकीय चलन पण मिळतं. सो हे सगळे जे आहेत हे फायदे आहेत ते जेव्हा तुमचा औद्योगिक विकास होतो. त्यामुळे राहणीमान उंचावण्यासाठी आता जसं जसं तुम्हाला माहितीये की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जशी प्रगती होतीये, IT इंडस्ट्रीज जशा वाढतायत, तसं तसं भारतातल्या काही शहरांमध्ये आता मेट्रो सुरू झाल्या आहेत, विमानतळ खूप ठिकाणी चालू झाली आहेत. आता आपल्या इथे पूर्वी मेट्रो नव्हती, फक्त मुंबईत मेट्रो होती, आता पुण्यात पण मेट्रो आली आहे. हळूहळू बुलेट ट्रेन पण आता आणणार आहेत असं म्हणतात भारतात. सो हे सगळं कशामुळे, तर ह्या जेव्हा उद्योगांचा विकास होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येऊन तुमचं राहणीमान उंचावतं. आता हे तेवढंच खरं आहे की सगळीकडे सगळ्या भागांचा काही विकास होत नाहीये, काही ठराविक भागांचा जास्त होतोय, पण हळूहळू आता सगळीकडे भारतात विकास होईल. ओके, सो आज इथे आपण थांबूयात. पुढचा भाग पुढच्या तासाला, पुढच्या आठवड्यात. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट मॅम. बाय बाय मॅम, गुड नाईट. बाय बाय मॅम, बाय. आणि जे सांगते ते लक्ष देऊन ऐका, जरा गडबड करू नका. हो मॅम. हो मॅम.
गुड नाईट मॅम. गुड नाईट टीचर. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट एव्हरीबडी. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू टीचर. बाय. गुड नाईट. थँक्यू टीचर. बाय. गुड नाईट. गुड नाईट टीचर. बाय.